हाय फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत ॲरेचा प्रोग्राम. तर आपल्याकडं एक ॲरे आहे, त्याच्यात काही एलिमेंट्स असतील आणि त्या एलिमेंटची आपल्याला सम काढायची आहे. तर ती कशी काढायची ते आपण आज बघणार आहोत. तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, देन मेमरी डायग्राम आणि तुम्हाला इक्लिप्समध्ये प्रोग्राम हा रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक एक्सप्लेन करण्याआधी सर्वांना माझा मानाचा रामराम. तर सर्वात आधी मला एक ॲरे लागेल इंटेजरचा. इंटेजर ॲरे, त्याच्यात मी काही एलिमेंट्स ऍड करून घेतो. वन, टू, थ्री, फोर अँड फाय. तर हे माझ्याकडे एलिमेंट्स आहे. तर मला ह्या एलिमेंटची ऍडिशन करायची आहे, म्हणजे सम करायची आहे. म्हणजेच 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 इक्वल टू जी यांची सम येईल ती. तर यांची सम आहे 15. हे मला सम भेटले पाहिजे. तर आपण जर बघितलं तर आपल्याला आपल्या ॲरेच्या एलिमेंट्सला ट्रॅव्हर्स करावं लागेल. तर त्याच्यासाठी मी फॉर लूपची हेल्प घेऊ शकतो. तर फॉर फर्स्ट स्टेप इनिशियलाइज करावा लागतो. i इक्वल टू 0. देन मला कंडिशन चेक करावी लागेल. आय ॲरेची लेंथ काढावी लागेल. array डॉट len देन आय ला इन्क्रीज करावं लागेल. ओपन फॉर लूप. देन मला इथं लिहायचं आता माझ्या प्रोग्रामचं लॉजिक. तर मी जी ॲडिशन असेल ती एका कंटेनरमध्ये स्टोअर करून घेईल. तर सम इक्वल टू सम प्लस ॲरे ऑफ आय जर मी केलं तर मला प्रत्येक एलिमेंट भेटेल. ॲरे ऑफ आय आणि क्लोज लूप. देन मी जी काही ॲडिशन होईल ती ॲडिशन प्रिंट करून घेईल. SYSO सम. हे आहे आपल्या प्रोग्रामचे लॉजिक. तर चला आता आपण इक्लिप्स मध्ये आपला प्रोग्राम हा करून बघू की सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही आपलं लॉजिक. तर इक्लिप्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाईप करून त्याला रन करून बघू की आपलं लॉजिक हे बरोबर आहे की नाही. तर सर्वात आधी मला एक ॲरे लागेल इंटेजरचा. इंटेजर ॲरे, त्याच्यात मी काही एलिमेंट्स ऍड करून घेतो. 1, 2, 3, 4, 5 एलिमेंट्स मी ऍड करून घेतले. देन मला त्यांची सम करायची आहे. तर त्याच्यासाठी मी एक कंटेनर क्रिएट करून घेतो. इंटेजर सम इक्वल टू 0 आणि आपल्या एरियाची मी लेंथ काढून घेतो. इंटेजर साइज इक्वल टू ॲरे डॉट लेंथ. तर आता लिहायचे मला माझ्या प्रोग्रामचं लॉजिक. तर फॉर लूप इंटेजर आय इक्वल टू 0. देन मला कंडिशन चेक करावी लागेल. आय हा साईज पेक्षा लहान आहे की नाही. देन आय प्लस प्लस. देन इथं लिहायचं आता मेन लॉजिक. तर सम इक्वल टू
सम प्लस ॲरे ऑफ आय हे मी आधी एक्सप्लेन केलेलं आहे, तेच मी इथं टाईप करून बघतो फक्त. ते आता मला प्रिंट करावं लागेल सम. आणि इथं मेसेज सम ऑफ ॲरेज कॉन्कॅटिनेशन आणि जी आपल्याकडे सम ही स्टोअर झालेली आहे सम या कंटेनर मध्ये, तर त्याच्यासाठी सम. ओके, तर तुम्ही बघू शकता आपण आपला प्रोग्राम हा टाईप केलेला आहे. तर आता आपण याला रन करून बघूया. तर 15. तर तुम्ही बघू शकता आपल्याला आउटपुट हे सक्सेसफुली भेटलेलं आहे, म्हणजेच आपलं लॉजिक हे बरोबर आहे. तर आता आपण बघूया आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होते आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर आता आपण आपला प्रोग्राम बघूया लाईन बाय लाईन हा एक्झिक्यूट करून. तर सर्वात आधी आपल्याकडं एक ॲरे आहे, तर ॲरेसाठी एक कंटेनर क्रिएट होणार. सपोज त्याचा ॲड्रेस असेल 100, बेस ॲड्रेस त्याचा 100 असेल. तर ॲरे हा इंडेक्स आहे, त्याच्यामुळे फर्स्ट बेस ॲड्रेस त्याचा 0 असेल. then 1 2 3 and 4. तर 0 इंडेक्सला स्टोअर होईल 1, 1 इंडेक्सला स्टोअर होईल 2, 2 इंडेक्सला स्टोअर होईल 3, 3 इंडेक्सला स्टोअर होईल 4, 4 इंडेक्सला स्टोअर होईल 5. जर पहिला एलिमेंट हा 100 ला आहे, तर दुसरा एलिमेंट हा 104 ला असेल, तिसरा एलिमेंट हा 108 ला असेल, बिकॉज आपला डेटा टाइप हा इंटेजर आहे म्हणून. देन सम नेक्स्ट लाईनला, देन सम साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज याचा ऍड्रेस असेल 200, त्याच्यामध्ये स्टोअर होईल सम इक्वल टू 0. देन फॉर लूपला, तर फॉर लूप मध्ये फर्स्ट स्टेप असते इनिशियलाइज, तर आय साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा ऍड्रेस असेल 300, तर आय मध्ये आता स्टोअर होईल 0. देन इथं कंडिशन चेक होईल, तर आय आपल्याकडे आहे 0. हा ॲरेच्या लेंथ पेक्षा लहान आहे की नाही हे चेक होईल, तर ॲरेची लेंथ आहे आपल्याकडे 5. तर इथं कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन ॲरे ऑफ आय आपल्याकडे आहे आता 1 आणि सम आहे 0.
त्यांची जी काही ऍडिशन होईल ती सम मध्ये स्टोअर होईल. तर ती आहे आता 1. देन इथं आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, तर आय आपल्याकडे 0 आहे तर तो होईल 1. देन अगेन इथं फॉर लूप ची कंडिशन चेक होईल, तर 1 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं सम आता आपल्याकडे आहे 1 प्लस ॲरे ऑफ आय आता आपल्याकडे आहे 2. देन यांची जी काही ऍडिशन होईल 3 ती सम मध्ये स्टोअर होईल 3. देन परत आय ची व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल 2. देन परत इथं आपले आय फॉर लूप ची कंडिशन चेक होईल, 2 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन इथं ट्रू आहे. कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं परत सम होईल, तर सम आता आहे आपल्याकडे 3 प्लस आणि ॲरो ऑफ आय आता आपल्याकडे आहे 3 इक्वल टू 6. तर 6 हा सम मध्ये स्टोअर होईल. देन परत आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल ती 3. देन परत इथं आपले फॉर लूप ची कंडिशन चेक होईल, तर 3 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन इथं ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन अगेन इथं आपली ऍडिशन होईल, तर आता सम आहे आपल्याकडे 6 प्लस आणि ॲरे ऑफ आय आता आपल्याकडे आहे 4 इक्वल टू 10. 10 हा सम मध्ये स्टोअर होईल. देन आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल 4. देन इथं कंडिशन चेक होईल फॉर लूपची, 4 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन हे ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप अगेन. देन इथं ऍडिशन होईल, तर आता सम आहे आपल्याकडे 10 प्लस 5 इक्वल टू 15. ही सम मध्ये स्टोअर होईल 50. देन इथं आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल 5. देन इथं फॉर लूप मध्ये आय ची कंडिशन चेक होईल, तर 5 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर इथं कंडिशन फॉल्स होईल. देन फॉर लूप हा स्टॉप होईल आणि त्याच्या बाहेर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलन मध्ये सम आपली प्रिंट होईल. तर जी आपली सम असेल ती सम इथं प्रिंट होईल. तर आपल्याकडे आता सम आहे 15 तर 15 आपल्याला इथं भेटून जाईल आणि आपला प्रोग्राम हा सक्सेसफुली वर्क करेल. तर आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये सर्व लॉजिक इक्लिप्स मध्ये टाइप करून बघितले, त्याचबरोबर एक्सप्लेनेशन सुद्धा बघितले. तर चला भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.